नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे नवीन टॉपिक. त्याचं नाव आहे कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर्स म्हणजे काय असतात बघा. आपण अपार्ट फ्रॉम द मॅथमॅटिक्स एक सिम्पलसा एक कन्सेप्ट बघू. जसं तुम्हाला इथे म्युझिकमध्ये माहीत आहे, म्युझिकल नोट्स आपण जे म्हणतो. म्युझिकल नोट्स कोणते कोणते आहे? सा, रे, गा, मा, पा, धा, नी. किती नोट्स आहे टोटल? आहे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हे टोटल इथे 7 नोट्स आहे बघा. यांना आपण काय म्हणतो? कंपोजिशन म्हणतो. म्हणजे म्युझिकमध्ये काय असतं ह्या ठिकाणी की म्युझिकमध्ये ह्या ज्या गोष्टी ज्या आहे सा रे गा मा पा धा नी, हे काय आहे? पूर्ण कंपोजिशन आहे. म्हणजे आपलं म्युझिक जे आहे हे ह्या 4 नोट्सपासून बनलेलं असते, हे ना. ह्या 4 नोट्सपासून बनलेलं असते, त्याला आपण काय म्हणतो? कॉम्पोजिशन म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर नसत्या, सा रे गा मा पा धा नी जर नसतं तर आपलं म्युझिक हे कधीही बनलं नसतं, ठीक आहे. आता बघा इथे तसंच काय असतं या ठिकाणी की आपलं कंपोजिट नंबर्स असतात. कंपोजिट नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्यात काय असते? नेहमी मोर दॅन 1 फॅक्टर्स असतात. जसं की तुम्हाला आता म्हटलं मी सा रे गा मा पा धा नीमध्ये की प्रत्येक नोट जो आहे हा वेगळा असतो. प्रत्येक नोटचं साऊंड पण काय असतं ह्या ठिकाणी वेगळं असते. तर तसंच काय असतं या ठिकाणी की कंपोजिट नंबर्समध्ये पण प्रत्येक फॅक्टर हा डिफरंट असतो, ठीक आहे. आता जसं की समजा मला चेक करायचं आहे की 2 नंबर्स हे कंपोजिट नंबर्स आहे का नाही आहे. म्हणजे आपला मोर दॅन 1 फॅक्टर्स पाहिजे. एक फॅक्टर जर असेल तर तो कंपोजिट नंबर नसतो, तो असतो कोप्राईम नंबर. कंपोजिट नंबरसाठी आपल्याला एकपेक्षा जास्त फॅक्टर्स पाहिजे, ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल इथे मी म्हटलं की सपोज 8 घेतला आणि मी इथे घेतला समजा ह्या ठिकाणी 20 घेतलं, ठीक आहे. आता 8 आणि 20 यांचे जर आपण फॅक्टर्स काढले तर 8चा फॅक्टर काय येईल? तुम्हाला काय भेटणार? 8चा फॅक्टर 1 भेटणार, 2 भेटणार, कारण की 2 इवन नंबर आहे. 4 कोणत्या 4च्या टेबलला तो 8 अजून 4, नंतर स्वतः काय येईल ह्या ठिकाणी 8, ठीक आहे. नंतर 20चे फॅक्टर्स काय येईल? 1 तर असतोच कंपल्सरी. 20 इवन नंबर असल्यामुळे 2 येईल, 3 येणार नाही, 4 येणार, 4 5 जा 20, 5 येणार, 5 4 जा 20 आणि शेवटी येणार ह्या ठिकाणी काय आपला 10, 10 2 जा 20 आणि मग येतो का इथे 20 स्वतः येतो. आता बघा इथे आपण जे फॅक्टर्स काढले 8 आणि 20चे, याच्यामध्ये कॉमन किती फॅक्टर्स आहे? 1 कॉमन तुम्हाला ह्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर जे आपण काढलं ह्या ठिकाणी इथे तुमचा 1 कॉमन आहे. अजून कॉमन काय आहे? 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, ठीक आहे. बघा ह्या ठिकाणी आता हा नंबर कंपोजिट का बरं आहे? का बरं आहे? कारण की जस्ट लाईक अ म्युझिक, काय म्हटलं? सा रे गा मा पा धा नी. म्युझिकमध्ये प्रत्येक नोट जो आहे याचं साऊंड हे काय असते? नेहमी डिफरंट असतं, ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिकली पण तुम्ही ह्या गोष्टीला ट्राय करू शकता. तसंच काय असते? कंपोजिट नंबर्स म्हणजे डिफरंट नंबर्सचं कंपोजिशन. बघा 20 म्हणजे 8 आणि 20 जे आहे हे काय आहे? डिफरंट नंबर्सचं कंपोजिशन आहे. म्हणजे 8 1 जा 8 होतो ना हा, 4 2 जा 8 होतो हा इथे, ठीक आहे. किंवा 4 5 जा 20 झालं हे. म्हणजे इथे काय असतं या ठिकाणी की आपण हे जे फॅक्टर जे काढले आपण है ना, ह्या फॅक्टर्समध्ये कॉमन किती आले पाहिजे? मोर दॅन 1 फॅक्टर्स कॉमन आले पाहिजे. एकपेक्षा जास्त. एक पण नाही चालेल. एक जर असेल तर तो कंपोजिट नंबर नसणार, तो होऊन जाईल कोप्राईम नंबर, ठीक आहे. एकपेक्षा जास्त जेव्हा नंबर्स कॉमन असतात त्यांना आपण म्हणतो कंपोजिट नंबर्स, ओके. तर असा एक आपला व्हिडिओ होता कंपोजिट नंबर्सच्या बद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कंपोजिट नंबरवर थोडं प्रॅक्टिस पण करू शकता, असे काही डिफरंट एक्झाम्पल्स घेऊन, ओके. धन्यवाद.